प्रज्ञा केसकर. प्रज्ञा केसकर म्हणजे बेकीज फूड्स. काय आहे बेकीज फूड्स? एडिबल कटलेरी ही एक वेगळीच भन्नाट कल्पना. पर्यावरण प्रेमी प्रज्ञाताईंना प्लास्टिकचे चमचे वापरू नये असं वाटत होतं आणि त्यातून साकार झालं मिलेट्सपासून कटलरी बनवणं. छोट्या प्रमाणावर आणि अतिशय खडतर परिस्थितीत या बेकीज फूड्सचा प्रवास सुरू झाला आणि 10 वर्षांनंतर बेकीज फूड्सची देशाविदेशात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून वाणिज्य शाखेची पदवी घेऊन प्रज्ञाताईंनी पब्लिक रिलेशन्स आणि ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या विषयात डिप्लोमा केला. पुढे त्यांनी बल्गेरिया येथून टुरिझम प्लॅनिंग अँड मार्केटिंग या विषयात एमफिलही केलं. या अभ्यासासाठी त्यांना मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कडून विशेष शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती. पब्लिक रिलेशन, डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन, गेस्ट रिलेशन्स अँड हॉस्पिटॅलिटी तसेच ट्रॅव्हल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट हे त्यांचं कार्यक्षेत्र. या माध्यमातून त्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये आज कार्यरत आहेत. विशेष करून लहान मुलं आणि तरुण वर्गाच्या सामाजिक प्रश्नांविषयी त्या बहुमोल कार्य करतात. आता आपण बघितलं ना की प्लास्टिकचे चमचे त्याचा पर्याय शोधणं हा असा पर्याय बरं का की जो खाता येईल असा रुचकर पर्याय म्हणू आपण त्याला. ही आयडिया कशी काय आली हो तुमच्या आणि तुमच्या मिस्टरांच्या पण दोघांच्या डोक्यामध्ये ही आयडिया कशी आली? ते इक्रिसॅट नावाच्या संस्थेमध्ये सायंटिस्ट होते आणि त्यांचा अभ्यास जो होता तो सेमी ॲरिड ट्रॉपिक्स म्हणजे जिथे कमी पाऊस असतो, रेताड जमीन असते, खडकाळ जमीन असते, तिथली पिकं आणि त्यात होणारे बदल आणि सभोवताच्या ज्या जमिनी आहेत त्याचा एकमेकांच्या पिकांचा आणि पाण्याच्या वापराचा काय परिणाम होतो ह्याचा त्यांचा अभ्यास होता. बरं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनची स्थापना झाली 90sच्या आसपास, तेव्हापासून शेतीचा कम्प्लीट ट्रेंड बदलला. पूर्वी साधे पंप्स होते जे डिझेलवर चालायचे. मग एक वेळ आली की डिझेल खूप महाग झालं आणि क्रूड इम्पोर्ट कमी झालं. तर त्यावेळेस हे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन सुरू झालं आणि त्यांनी खेड्यांमधनं वीज पसरवली. एक फायदा झाला की खेड्यात वीज गेली, पण त्याचं नुकसान असं झालं की प्रत्येक शेतकरी जो पूर्वी समजा 90% सरफेस वॉटर वापरायचा, तो आता 90% ग्राउंड वॉटर वापरायला लागला, कारण त्याला वीज फ्री मिळाली. तर ग्राउंड वॉटर लेवल जेव्हा 100, 150, 200 होतं ते ह्या पंपमुळे 1000, 1200, 1500, काही एरियामध्ये 2000 फूट 10 वर्षात ते इतकं खाली गेलं. बरं. आणि हे सगळं बघत असताना त्यांना वाटत होतं की दिस इज अ प्रॉब्लेम अँड आय शुड फाइंड अ सोल्युशन टू इट. बरं. आता ना हा विचार त्यांच्या डोक्यात होता, तो त्यांनी या इडिबल कटलरीला कसा लावला? ते जेव्हा प्रवास करायचे रिसर्चसाठी तेव्हा त्यांना ज्या भागात जायचे तिथे त्यांना भाकरी मिळायची. मग कधी कधी उशीर झाला तर ती कडक व्हायची आणि त्यांना कडक भाकरी खायची सवय नाही, कारण ते तेलगू आहेत. मी मराठी आहे, मला सवय आहे. पण त्यांना भाकरी खायची सवय नाही, कारण बेसिकली ते आंध्रकडचे आहेत, ते राईस खाणारे माणसं आहेत. तर रोज संध्याकाळी आल्यावर ती कडक भाकरी आणि भाजी किंवा वरण, मग ते असं तुकडा करून ते उचलून खायचे. तर चमच्यासारखं वाटायचं त्यांना ते. आणि नंतर एका प्रवासात त्यांनी बघितलं की गुजरातमध्ये लोक डब्बा जो असतो ना, ते प्लास्टिकचे चमचे दिलेले होते आणि ते सोडून ते खाकरा घेऊन ते चमच्यासारखे वापरून खात होते. तर तिथे त्यांना ती आयडिया क्लिक झाली की हे दोन एकत्र करून मी एक 3 डायमेन्शनल स्पून का नाही करू शकत. आणि त्यांना वाटायचं की हे खाल्ला आणि हा माणूस फेकतो, असे किती हजारो चमचे फेकले जात असतील आणि या प्लास्टिकचं काय होत असेल पुढे, असा सगळा प्रश्न आला. आता मला सांगा, आयडिया तर आली की आपण असे चमचे करूयात. मग तुम्ही दोघांनी काय केलं? पहिल्यांदा तुमच्या स्वयंपाकघरातच तुम्ही? तो मोठा अटॅक झाला घरात. ते जरा सांगा, तुमचं स्वयंपाकघर प्रयोगशाळा कशी झाली ते सांगा. स्वयंपाकघरने मी तेव्हा नोकरी करत होते, तर त्यांची नोकरी 6-7 पर्यंत घरी यायचे ते आणि जेवण वगैरे करायचं आणि मग मित्रांकडे जातो असं सांगायचं. म्हणजे बिल्डिंगमधले मित्र, ते बिल्डिंगच्या मागे एक गार्डन आहे, तिथे विटा लावल्या होत्या, त्याच्यावर एक जाळी लावली होती मेश, खाली कोळसे लावले होते आणि तरतरीचे स्टीलचे चमचे आणले होते त्यांनी, वेगळ्या वेगळ्या शेपचे.
घरात काहीतरी आटा मिक्स करायचं आणि ते नेऊन ते दाबून ते भाजायचे, त्याचे चमचे तयार करायचे आणि भाजायचे भाजायचे. प्रकार चालू होते. हां, आणि हे मला माहीत नव्हतं. तुम्हाला माहीतच नव्हतं? नाही. हां, कारण ते इथं खूप सगळे मित्र इथे खाली बसून गप्पा मारतात, वॉकिंग करतात, एक्सरसाइज करतात वगैरे, असं एवढीच कल्पना होती. पण असं काही आटा वगैरे काही, मी म्हटलं काय चाललंय, नाही काही नाही प्रयोग आहेत, मी आता एकरी सेटवाला आहे ना, मी प्रयोग करते. म्हटलं ठीक आहे करतात, लोक खूप प्रयोग करतात, तुम्ही करत असाल. आणि मग लक्षात एक दिवशी एक चमचा घेऊन आले, ह्याच्याहून अर्धा साईज, तो सूपस्पूनमध्ये दाबलेला होता, काळा कुट्ट चमचा होता. म्हटलं हे काय, म्हणजे माझा सक्सेसफुल प्रयोग आहे हा. मी 1 मिनटं म्हटलं ह्याला सक्सेसफुल म्हणतात, तुमची व्याख्या बदलली का म्हटलं सक्सेसची, काय झालंय काय हे काय प्रकार आहे हा. मग त्याने असं तोडून दाखवलं. म्हणलं कशाचं कोळशासारखं काहीतरी दिसतं. ते म्हणे नाही, मी तो जो आटा घेऊन गेला होता ना, ते त्याचा हा चमचा आहे. 2 मिनटं माझा विश्वास नाही बसला की एक माणूस आट्यापासून चमचे करू शकतो आणि तो मला खायला सांगतो, चव घ्यायला सांगतो. म्हटलं आर यू जोकिंग विथ मी? आय एम व्हेरी सिरियस. म्हटलं हाऊ आर यू सिरियस? मग त्यांनी ही मागची सगळी कथा सांगितली जी मी आत्ता तुम्हाला सांगितली, की ह्या सगळ्यामुळे माझ्या डोक्यात असं घणघणत आहे की I have to find a solution for these farmers. I have to do something for the soil. I have to do something for the groundwater. आणि मी हे करतोय. पण तो चांगला चमचा, म्हणजे साधारण असा गोरा दिसणारा चमचा, गोरा, त्याला 6 महिने लागले. आणि ते त्या भट्टीत काही होईना. मग त्यांनी केकचं ओव्हन आणलं, गोल जे असतं ते, त्यात सुरू केले आणि त्याच्यात जरा इम्प्रूव्हमेंट आली. म्हणजे 15 दिवस प्रयोग केल्यानंतर इम्प्रूव्हमेंट आली. पण असं लक्षात आलं की काही चमच्याला खूप क्रॅक्स येत आहेत आणि काही लगेचच तुटत आहेत. मग त्याच्यात ते ऑइल घातलं, कधी बटर घातलं, कधी तूप घातलं, कधी डालडा घातला, सगळे प्रकार करून बघितले, त्याला वास यायचा. म्हणजे 2-3 दिवस ठेवले की वास यायचा आणि चव अशी काहीतरी कडवट वगैरे लागायची. मग त्यात साखर घातली, मीठ घातलं, असं करून मग सगळा मसाल्याचा डब्बा त्याच्यात असं एकेका दिवशी एक किती प्रयोग केले असतील असे? किती काळ चालले होते प्रयोग? एक 7-8 महिने. 7-8 महिने हे प्रयोग चालले होते. आणि मग कोणीतरी एक डाय मेकर त्यांना भेटला, तो म्हणला मी एक छोटा डाय मोल्ड करून देतो. साधारण त्याला 5,000 खर्च आला. नोकरी चालू होती, त्याच्यातच हे चालू होतं. आणि तो डायो आणला आणि ते चॉपस्टिकचा एक होता, स्पूनचा एक होता, म्हणजे ह्याच्या अर्धा साईज, आणि एक फोर्क होता. त्या 3चे त्यांनी प्रयोग करून बघितले आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकाला आटा मिक्स वेगळं लागतं. ह्याला जेवढं पाणी लागतं किंवा ज्वारी लागती ते त्याला लागत नाही. म्हणजे काही ज्वारी जास्त लागते काही ठिकाणी, आणि हवामान जर कमी जास्त असेल, उष्णता, त्या मानाने आपल्याला ते डो बदलावा लागतो. या सगळ्यामध्ये वर्षभर गेलं सहज. पुढचा टप्पा काय आला? पुढचा टप्पा, एक दिवशी त्यांनी नोकरी सोडली. मला घरी येऊन सांगितलं की मी 1 महिन्याची नोटीस दिली आणि मी आता नोकरी संपवली. बरं. मी नोकरी करत होते. मी म्हणलं विचार केलाय का? हो, मी आता बस ह्याच्यापेक्षा मोठं ओव्हन घेणार, रोटरी ओव्हन घेणार, अँड आय नो एक्झॅक्टली व्हॉट आय एम गोइंग टू डू. 6 महिन्यात बघ आपलं कसं मार्केट उभं राहतंय. माणसावर विश्वास ठेवावा का नाही असं वाटलं. म्हणलं जाऊ दे, आपल्याला नोकरी आहे ना, आपण बघून. म्हटलं जर फेल झालं तर ते फेल शब्द वापरायचा नाही. वी हॅव स्टेप्ड आउट नाव वी हॅव टू जस्ट मूव्ह ऑन. मग हळूहळू त्यांनी ओव्हन डेव्हलप करत करत त्याचं एक यंत्र तयार केलं, बरोबर? नाही, आधी त्यांनी ते छोटे रोटरी ओव्हन्स मिळतात जे बिस्किट इंडस्ट्रीत वापरतात, ते वापरलं. त्याच्यात सक्सेस झालं, चमचेही तयार केले. विक्रीचा प्रॉब्लेम की हे विकणार कोणाला, घेणार कोण, ह्याची पब्लिसिटी कशी करायची, मार्केटिंग कसं करायचं. असे छोटे छोटे सुपर मार्केटच्या समोर असं स्टॉल लावून बसायचे, लोकांना माहिती सांगायचे. आणि तर माहिती सांगताना रिसर्चची माहिती जास्त, प्रॉडक्टची माहिती कमी. काही लोकांनी खूप कौतुक केलं की हा माणूस खूप दूरदर्शी आहे आणि हा जो बोलतो ह्याच्यात सत्य आहे आणि आज नाही उद्या याला खूप यश येईल. आणि त्याला सांगायचे ऑल द बेस्ट की इफ नॉट टुडे टुमॉरो यू विल बी सक्सेसफुल. येस विथ ब्लेसिंग लाईक few people आय विल बी सक्सेसफुल असं. पण त्यांच्या लक्षात आलं की इट्स नॉट इझी. आपण रिसर्चमध्ये जेवढं डोकं घालतोय तेवढं आपल्याला मार्केटिंग किंवा फायनान्समध्ये नाही घालता येत. पैसे जे होते FD किंवा प्रॉव्हिडंट फंड वगैरे, नोकरी सोडल्यामुळे सगळं जे आलं सगळं ओतलं त्याच्यात. फॅक्टरी मोठी पाहिजे कारण साईज आता वाढवायचं, म्हणजे या एवढ्या साईजच्या ओव्हनच्या एवढ्या साईजचं ओव्हन घेतलं. 2 बायका होत्या, तिथे 10 बायका झाल्या. प्रोडक्शन सुरू झालं.
जसं जमेल तसं पॅकिंग प्लास्टिकमध्ये करावं लागलं, कारण तेव्हा इको फ्रेंडली करून ते विकणं वगैरे डोक्यात होतं, पण ते परवडत नव्हतं. त्यामुळे प्लास्टिकच्या शीटमध्ये श्रिंक रॅक सर्व आम्ही करून ते विकत होतो. त्या भयंकर क्रिटिसिझम आला, तुम्ही प्लास्टिकच्या विरुद्धात, मग तुम्ही प्लास्टिकमध्ये का पॅक करता. बरोबर. हां, म्हणजे अडचणी येत गेल्या. हां, पण ते सोल्युशन तो म्हणला तुम्ही सांगा मला मग ऑल्टरनेटिव्ह. मग ते लोक असे जाडजूड बॉक्स दाखवायचे. 10 पैशाचा समजा चमचा असला तर त्याला 40 पैशाचा तो बॉक्स घ्यायचा. विकताना आम्ही केवढ्याला विकायचं. लोक ते तक्रार करायचे की तुम्ही एवढा साधा चमचा आणि तुम्ही 2 रुपयाला विकताय. आत्ताही आमचा चमचा 3 रुपयाला आहे, तर किती लोक 3 रुपये असं. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्लास्टिकशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता तेव्हा मग फार कठीण जातं. समाज माध्यमांनी एका टप्प्यावरती तुम्हाला खूप मदत केली. betterIndia.com एक साईट आहे, त्यांनी माझा फोनवर इंटरव्ह्यू घेतला आणि सगळी माहिती घेतली आणि त्यांनी एक ब्लॉग लिहिला त्यांच्या फेसबुकवर, आणि तो ब्लॉग एका दिवसात 80,000 लोकांनी अक्रॉस द वर्ल्ड वाचला. आम्हाला कल्पना नव्हती की betterIndia.com काय प्रकार आहे. बरं. ते म्हणले बघा तुम्ही तुमचं किती पॉप्युलर झालं आहे आणि यू विल गेट इन्क्वायरीज नाव, तर तुम्ही एक वेबसाईट करा, तुम्ही एक ईमेल ID तयार करा. मग आम्ही लगेच भराभरा ते केलं. वेबसाईट तर झाली नाही, एक साधी वेबसाईट केली ज्याच्यावर आमचं नाव, पत्ता आणि प्रॉडक्ट्सचे पिक्चर होते. पण ते ऑर्डर कसे घ्यायचे वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं. ते टायप्स कसे करायचे, म्हणजे आम्ही त्या परिस्थितीतच नव्हतो की समजा ऑर्डर आली तर आपण देणार काय. आहेत एक 10,000चा स्टॉक आहे, बफर स्टॉक, पण तो संपला तर पुढे काय. मग प्रोडक्शन वाढवायचा प्रयत्न केला. काय काय अडचणी आल्या या सगळ्या प्रवासामध्ये? 2006 ते 2013 कुठलीही बँक फायनान्स करायला तयार नव्हती या प्रोजेक्टला. त्यांना विश्वासच नव्हता की असं काही कोणीतरी करेल आणि ह्याला फायनान्स करणं वर्थ आहे. हे त्यांना कन्व्हिन्स करणं आमच्या आवाक्याच्या बाहेर होतं. 2013मध्ये वुमन एंटरप्रेन्युर्सला लोन देतात असं कोणी सांगितलं, तर आम्ही 3-4 बँकांना अप्रोच केलं. तर ते म्हणले देतो आम्ही, तुमच्या नावावर देऊ, पण कोलॅटरल सिक्युरिटी आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला कल्पना होती की कमीत कमी काहीतरी अमाऊंट विदाऊट कोलॅटरल देतील, पण त्यांनी सांगितलं नाही, असा काही नियम नाही आहे. RBIचा नियम आहे की कोलॅटरल जरुरी आहे. आणि आमच्याकडे फक्त घर होतं ज्यात आम्ही राहतो आत्ता. मग ते कोलॅटरल ठेवून आम्ही लोन घेतलं 2013 एंडला. 14 आणि 15 कम्प्लिटली ब्लँक केला. प्रोडक्शन होतं आहे, त्या पैशातून स्टॉक जमा होतो आहे, पगार दिले जात आहेत, रेंट दिलं जातं आहे, पण विक्री होत नाही आहे. आम्ही 1000 स्पून तयार केले तर 100 किंवा 200 विकले जायचे. आणि तेव्हा हे सोशल प्लॅटफॉर्म्स इतके जास्त नव्हते, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन वगैरे. जे होते ते त्यांचे जे कमिशन रेट्स होते ते इतके जास्त होते की आम्हाला ते परवडत नव्हतं. मग आम्ही सुपर मार्केट्सना वगैरे विचारलं की तुम्ही तुमच्या ह्याच्यात ठेवाल का. तर स्पेन्सरनी काही दिवस ठेवलं, पण लोक उत्साही नव्हते घेणारे. आम्हाला उभं राहून प्रत्येक वेळेस सांगावं लागायचं हे असं आहे, हे घ्या. मग आणि बाजूलाच प्लास्टिकचं काउंटर, मग नॅचरली ते तिकडे डायव्हर्ट होणारच सगळे. ह्यात झालं काय की इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट वाढत गेलं. आणि जेव्हा ही फिल्म आली बेटर इंडियाची, जी आत्ता आपण बघितली, तो 15 तारीख होती, 15 मार्च. आणि आम्हाला 1 मार्चला नोटीस आली होती बँकेची, पोझिशन नोटीस, की आम्ही 30 मार्चला तुमचं घर लॉक करणार आहे. 5 मार्चला ती फिल्म शूट झाली होती आणि त्यांनी 15ला ती रिलीज केली. 15च्या रात्रीपासून फोन, ईमेल्स आणि लोक भेटायला येणार. माझ्या आयुष्यात कधी एवढे लोक मी बघितले नाहीत घरात सकाळी 6 वाजल्यापासून. आणि जवळजवळ 1000 ईमेल्स पर डे. आणि फोन तसं एक फोन घेतला की 10 फोन वेटिंगमध्ये असायचे. वेबसाईटवर एकच नंबर होता आणि तो नंबर असा नॉनस्टॉप वाजतच होता. जेवायला वेळ नाही, बाथरूमला जायला वेळ नाही, झोपायला पण वेळ नाही. कारण फॉरेनचे जे कॉल्स यायचे ते रात्री यायचे आणि इंडियन्सचे दिवसा यायचे. वेडे झालो आम्ही, बट इट वॉज अ टर्निंग पॉईंट. या सगळ्यामध्ये तुम्हा दोघांच्या बरोबर तुमची मुलगी सुद्धा होती. हां, आहे म्हणजे अजूनही आहे. ती त्या वर्षी फायनल इयरला होती आणि ही जी पोझिशन नोटीस आली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा सुरू होणार होती फायनल इयरची. आणि आम्हाला टेन्शन आलं की हिनी जर हे सगळं ऐकलं तर तिचा परीक्षेवर परिणाम होईल. तिला आम्ही आत ठेवली, पण नंतर बँकवालेच म्हणे ते तुमची मुलगी आहे ना, तिला बाहेर बोलवा, आम्ही तिच्याशी बोलतो. तर आम्ही त्यांना बजावलं की तुम्ही जे काही बोलायचं ते आमच्याशी बोला, तिला ह्यातलं काही सांगायचं नाही.
आणि ही बाहेर जी तुम्ही नोटीस लावली ती आम्ही आता काढतो, नाही तर तिने पाहिलं तर तिला खूप शॉकिंग वाटेल आणि तिचा पूर्ण करिअरचा हा प्रश्न आहे आणि डोंट रिव्हील एनिथिंग टू हर. ती आली बाहेर, मग तिला विचारलं तू काय शिकती, अमुक तमुक वगैरे सगळं सांगितलं. मग तिला विचारलं ह्या स्पूनबद्दल तुझं काय मत आहे. तरी म्हणली माय फादर इज रिअली अ ग्रेट मॅन, ही हॅज डन समथिंग लाईक दिस. ती जितकं छान बोलू शकली प्रॉडक्टबद्दल तेवढं बोलली. ती म्हणली आय एम शुअर ही विल गो फार फार इन दिस. थँक्यू म्हणले, तिला ऑल द बेस्ट म्हणले आणि ती आत निघून गेली. मग बँकवाले म्हणले की यू हॅव अ व्हेरी वंडरफुल डॉटर, होप शी टेक्स ओव्हर अँड डज समथिंग अबाउट इट. आणि पण तुम्ही आता काय करणार, म्हणजे तुम्हाला काही पर्याय आहे का, तुम्ही कुणाच्या घरी जाऊन राहणार, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही सांगितलं आहे का की असा दिवस येणार आहे तुमच्या घरात की कुलूप लागणार आहे आणि तुमचं सामान आम्ही लॉक करतो. तर आम्ही म्हटलं नाही, आम्ही काही केलेलं नाही अजून, उपरवाला आहे देखले का. दोघांचं उत्तर एकच आलं एका क्षणी, उपरवाला आहे देखले का. आणि त्यांनी देखलेलं, ते 15 तारखेला ती फिल्म आली आणि त्याच्यानंतर असं चक्र बदललं. पण त्यांनी बँकेने सांगितलं की मिनिमम इतके पैसे तुम्ही 20 तारखेच्या आत भरलेच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. तुम्ही काय करता आम्हाला माहीत नाही. मग काका मामा जे कोण होते हातापाया पडून त्यांच्या ते पैसे तेवढे उभे केले, ते भरले. त्याच्यानंतर वेबसाईटवर मग ऑनलाईन ऑर्डर घेण्याची जी काही प्रक्रिया असते ती सुरू केली. बँकेशी टायअप केलं, पेयू बेज वगैरे जे काही असतात ते त्यांच्याशी टायअप केलं. आणि आम्हाला कल्पना नव्हती याच्यात काय असतं. तर एक वेबसाईट डिझायनर आला, तोही नवा आमच्यासारखाच. तर म्हटलं चला आपण ह्याला चान्स देऊ. तो म्हटला मैं करके दिखाऊंगा. आम्ही जसं करके दिखाऊंगा टाईप तो एक करके दिखाऊंगा भेटला आम्हाला आणि तो अजून टिकून आहे आमच्याबरोबर बिनपगारी. त्यांनी मग ती वेबसाईट केली, वेबसाईटमध्ये इंटिग्रेट केलं सगळं आणि ती डायनॅमिक झाली वेबसाईट. आधी जी नुसती स्टॅटिक होती, म्हणजे आम्हाला तो फरक पण माहीत नव्हता की स्टॅटिक आणि डायनॅमिकमध्ये काय फरक असतो. तो मग हळूहळू ते सगळं त्याचं जे लिहायचं असतं ते काम माझ्यावर आलं. आणि मग रात्री 2-2:30 मी फोन तरी घ्यायचा, ईमेल तरी पाठवायचे. हे सगळे एका बाजूने चांगलं घडत होतं, पण दुसऱ्या बाजूने ते चांगलं घडणं नवीन ताण निर्माण करत होतं. हो, भयंकर ताण. हां, ह्या सगळ्यामध्ये जात असताना तुम्हाला तुमच्याच आरोग्याबद्दल काहीतरी नव्याने कळलं. हां, ते 2016मध्ये हे झालं आणि 17च्या मिडमध्ये मला प्रचंड पाठदुखी झाली. इतकी की मला वाटलं कुठं स्लिप डिस्क वगैरे झाली, कारण सारखं कम्प्युटरवर बसून बसून मान आणि पाठ अशी टाईट व्हायला लागली होती. मग एक दिवस असा आला की मला उठता येईना, बसता येईना. मग डॉक्टरकडे गेलो होते, म्हणजे विटॅमिन डी कमी झालं आहे तुमचं. ते किती कमी झालं, ते 7 झालं होतं. ते काहीतरी 20 असावं लागतं आणि माझं 7 होतं. मग त्यांनी काही औषधं दिली आणि सांगितलं मसाज करा वगैरे, पण एक्सरे सांगितला नाही, त्यामुळे आम्ही केला नाही. असे 2-3 महिने गेले आणि पाठीचा त्रास अधूनमधून होतच होता. हां, या दरम्यान मला एक निमोनिया पण होऊन गेला. तर त्या निमोनियामुळे मला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा, बोलताना असं धाप लागायची, जिने चढताना धाप लागायची. आणि ते मी होमिओपॅथीने क्युअर केलं. हे नेचर क्युअरमध्ये गेल्यानंतर मला एकदमच फरक पडला. मी पाठदुखी कम्प्लिटली गेली. पण परत आल्यावर परत हे सगळं चालूच होतं. आणि तेव्हा माझा नवरा नवीन मशीन बनवत होता, एक असं ओव्हन बनवत होता आणि दिवस रात्र तो फॅक्टरीतच असायचा. आणि घरचं परत ते सगळं ईमेल्स, फोन्स वगैरे परत सुरू झालं. आणि ते इतकं मला टेन्शन वाढलं की काय झालं, मागे आम्ही ज्या ऑर्डर घेतल्या होत्या त्या पूर्णच होत नव्हत्या. पैसे तर घेतले, 3 महिन्याची किंवा 2 महिन्याची प्रॉमिस केली आणि आम्ही पाठवत नाही आहे. मग लोक आमच्यावर शिव्यांचा भडीमार, आणि मला ते सगळं सहन होत नव्हतं. माझ्या मग लक्षात आलं की अशी चूक आपण का केली. आणि ते मला आतमध्ये असं खात गेलं की वी हॅव डन समथिंग सो रॉंग अँड आय एम हेल्पलेस. ती हेल्पलेस फीलिंग जी आहे ना ती इतकी डीप गेली की परत एकदा पाठदुखी सुरू झाली. बरं, आणि मग तुमचे आणि इन्व्हेस्टिगेशन झाले. हां, मग आम्ही विचार केला की बघू MRI करून काय निघतं. तर ते हॉस्पिटलला गेलं तर ते म्हणले कॅट स्कॅन करा. आम्हाला माहीत नव्हतं की कॅट स्कॅन का सांगतात आणि त्याचं काय प्रक्रिया असते. तर ते जे असतं मशीन त्याच्या आत तुम्हाला घेऊन जातात. ते केलं आणि ते करता करता ते माझ्या मैत्रिणीच्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं आणि ती तिथनं निघून गेली. आणि रिपोर्ट त्यांना लगेचच कळतो काय असतो तो. तर माझ्या नवऱ्याला त्यांनी त्या डॉक्टरनी आत बोलवलं आणि सांगितलं की मामला गंभीर आहे आणि तुमचे कोण आहेत त्यांना बोलवून घ्या. तर तो म्हटला काय झालं. म्हणजे तिला सांगू नका, तिला बाहेर उभी करा. मग त्यांनी सांगितलं तू बाहेर जाऊन थांब. मग त्याला सांगितलं की खूप सिरियस आहे
आणि ते सगळं टेक्निकल सांगितलं काय काय. तो म्हणला मुद्द्यावर आहे आणि सांगा काय झालं आहे तिला. तर तो म्हणला स्टेज 4 कॅन्सर आहेत. तर तो म्हणला स्टेज 4 म्हणजे काय. तर 4 ऑर्गन्समध्ये ऑलरेडी फुल स्प्रेड झालं आहे. तर तो म्हणला मग आता काय करायचं. काय नाही उद्या या, उद्यापासून किमोथेरपी सुरू करू आपण. तो म्हणलं ठीक आहे मी विचार करतो घरी जाऊन. माझे काका डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही हे सगळं दाखवतो आणि देन विल कम बॅक टू यू. तर त्यांनी रिपोर्ट अडवून ठेवले. माझी मैत्रीण हॉस्पिटलची प्रमुख असूनसुद्धा अडवलं गेलं. कदाचित तिला मला सांगायला म्हणजे बरं वाटलं नसेल की आपण आपल्या मैत्रिणीबद्दल असं कसं सांगू. तो बाहेर आला. मग आम्ही म्हणलं काय झालं. म्हणलं कुछ नाही कार में बोलता हूँ. आणि सकाळपासून ते सगळ्या म्हणजे उपाशीच होतो आम्ही टेस्ट बिस्ट व्हायच्या म्हणून. म्हटलं मला आधी भूक लागली काहीतरी खायचं. तर म्हटलं नाही घरी जाऊन आपण व्यवस्थित जेऊ. मैं तुमको कुछ एक ग्रँड न्यूज बोलने वाला हूँ. डिसाइड्स ऑन हाउ यू टेक इट. म्हटलं ठीक आहे. तू लुढ़कने वाली है तुझा पहिला शब्द. तू लुढ़कने वाली है म्हणजे एकदम हैदराबादी. हाँ सच्ची कैसे. अरे वो डॉक्टर बोल दिया तू लुढ़कने वाली है. मतलब वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. अरे पता तो चले कैसे लुढ़कने वाली हूँ. टांग ठीक है, बैक ठीक है, बैक में कुछ हुआ मैं मे बी आई कैन बी पैरालाइज्ड. नहीं 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 तू लुढ़कने वाली है, ऊपर वाले ने बुलाया तेरे को. अच्छा तुमको बताया मेरे को नहीं बताया. मेरे मला बोलवले तर मला नको कसं सांगायला, तुला कसं सांगते. आय डोंट बिलीव इट. तो म्हणला ठीक आहे. म्हटलं काय झालं आहे मला. उसको कुछ स्टेज 4 कैंसर बोलते इट सीम्स. हाँ ऐसा भी रहता क्या. उसमें स्टेजेस भी म्हणजे मला कल्पनाच नव्हती कॅन्सर काय प्रकार असतो. म्हटलं ठीक आहे काम करेंगे दोनों मिलके रिसर्च करेंगे. रिसर्च करेंगे. घरी आलो. मग तो रिपोर्ट घेऊन त्यांच्या काकांना दाखवला. ते म्हणले इट्स अ फॅमिली क्रायसिस आणि यू शूड टेक इमिडिएट ॲक्शन. अमुक एक टेस्ट करा, बायोप्सी करा, अमुक करा. म्हटलं ठीक ओके म्हणलं. परत आलो, जेवलो, जोक्स केले. गोलमाल पिक्चर चालू होता टी व्हीवर, तो एन्जॉय केला. आणि मी ॲक्च्युली विसरले की डॉक्टरकडे गेलो होतो आणि हे सगळं झालं होतं. तर त्या केरळच्या डॉक्टरचा एक काढा चालू होता मला. तो काढा गेला त्या रात्री मी घेतला. म्हणजे थोडा एक्सेस खाल्ला गेला काय झालं. आणि त्याच्यानंतर माझं पोट खराब झालं. पण ते पोट खराब झालं इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज की मला असं वाटलं की माझ्या शरीरातनं काहीतरी निघून गेलं. आणि त्यानंतर जे बॅक पेन गेलं टचवूड आजपर्यंत मला बॅक पेन नाही आहे. बरं थांबा. मला बऱ्याच गोष्टी कळत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतो. तुम्हाला मग नंतर कॅन्सर स्पेशलिस्टने तुमचं डायग्नोसिस सांगितलं. हां मग आणखीन 2 डॉक्टरांकडे आम्ही गेलो. त्यांनी आणखीन काय काय तपासण्या सांगितल्या. आणि मग ते सांगितल्यावरती त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे काही महिनेच बाकी आहेत. हां 2 महिने वगैरे सांगितले. 2 महिने सांगितले. त्याला ऑगस्ट 17 मध्ये सांगितलं होतं. हां म्हणजे त्याला आता 1.5 वर्ष झालं. अच्छा. पण मला म्हणजे हां ते काहीतरी गाठी होतात आणि त्या पसरतात आणि त्या खूप फास्ट पसरतात आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. माणसाचा मृत्यू होणं हे अटळ आहे ना. मग त्याला काहीतरी कारण पाहिजे की नाही. सो मे बी आय हॅव गॉट कॅन्सर सो वॉट. म्हणजे आय डोंट नो फ्रॉम वेअर आय गॉट दॅट. मी इतकं सहज का घेतलं हे मला पण आज आश्चर्य वाटतं. पण ॲक्च्युली ती परिस्थिती त्या दिवशी होती आणि आज पण आहे. आणि मला त्याच्याबद्दल खरंच सिरियसनेस नाही आहे. लोकांना डायबिटीज होतो, थायरॉईड होतं आणि काहीतरी होतं, त्यांना पथ्य असं ते पण किती घाबरून जगतात. तर मी ठरवलं 2 महिने है ना तो लेट मी एन्जॉय माय लाइफ. ऊपर वाला डिसाइड करेगा ना कब जाना है. वो डॉक्टर कौन होता है. खरं आहे की नाही. डॉक्टर सांगतात 2 महिन्यात जाणार 3 महिने. काही लोक 10 वर्ष जगतात आणि काही दिवशी दुसऱ्या घाबरलेला दुसऱ्या दिवशी आत्महत्या तरी करतो किंवा हार्ट अटॅकनी मरतो. नसलेल्या रोगाने पण मरतो. मग आपल्याला माहिती असल्यानंतर ठीक है भाई तुमको कुछ रोग है मेरे को भी कुछ रोग है तो देखेंगे क्यों हुआ बाद में देखेंगे. आत्ता मला टेन्शन आहे. ईमेल्स पाठवायचे आहेत. लोक घरासमोर उभे आहेत. देणेकरी आहेत. बँक आहे. ते मशीन चालू आहे. एवढ्या सगळ्या भानगडीत मला तर कॅन्सरचा विचार करायला असा बाजूला गेला. तो कागद ठेवलाय तसं. म्हणजे या सगळ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या दोघांनी म्हणजे प्रज्ञाताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी असा एक निर्णय घेतला. तो खूप जाणतेपणी त्यांनी निर्णय घेतला की आम्ही कुठलीही इन्व्हॅझिव्ह किंवा त्रासदायक ट्रीटमेंट करणार नाही. आणि ज्या कुठल्या अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत कॅन्सरवरच्या की ज्या आम्हाला त्रासदायक नाही आहेत तेवढ्या आम्ही करू.
त्या मात्र त्या अतिशय सिन्सिअरली करतायत आणि 1.5 वर्षानंतर आज त्या तितक्याच जोमाने बेकीजचं काम पाहतायत, अंगावरती कॅन्सर वागवत. हो, आहे का नाही मला माहिती नाही, आहे की नाही माहित नाही. हो, ते त्यांची भूमिका आहे. असला तर असला, असलं तर असला, गेला तर गेला. गेला तर गेला. ह्याच्यावरती त्या आज जगतायत. मला सांगा, बिलकुल बिलकुल जगतात. पाठी वळून बघताना काय वाटतं? प्रवास खूप अननोन होता. म्हणजे आज काय आहे ते उद्या असेल का नाही माहीत नाही, उद्या काय टेक्नॉलॉजी बदलेल माहीत नाही, कुठला पार्ट तुटून पडेल आणि तिथं काय करायचं, ऑर्डर्स इतक्या येत आहेत, कसं हँडल करायचं. पहिले 1.5 वर्ष म्हणजे 2016 to 18 साधारण एक 40 फूट लांबीचं असं टनल ओव्हन केलं होतं. 18मध्ये त्यांच्या लक्षात आलं की आय एम स्पेंडिंग टू मच मनी, टू मच एनर्जी ऑन दॅट, मला हे एनर्जी एफिशियंट करायचं आहे. तर आता गेल्या 4 महिन्यात त्यांनी एक व्हर्टिकल ओव्हन केलं. व्हर्टिकल ओव्हन ही कल्पना बिस्किट इंडस्ट्रीला नवीन आहे, पण आहे काही ठिकाणी वापरत असतील, पण अशा प्रॉडक्टसाठी हे एकदम नवीन आहे. आणि हा माणूस बिझनेस सोडून कम्प्लिटली टेक्नोक्रॅट ज्याला म्हणतात, की फक्त ते मशीनमध्ये त्याचं डोकं असं 24 तास मेडिटेशनसारखं तो त्या मशीनकडे बघत असतो. आणि ही जी त्याची धारणा झाली आहे ती गेली 4 वर्ष असंच चाललं आहे. मशीन कसं असावं, त्याला कसं मी परफेक्शन देईन आणि मग मी टेक्नॉलॉजी विकेन, ह्या स्टेजला त्याला ते आणायचं होतं. मग पाठीमागे किती कर्ज झालं आहे, बँक काय म्हणते, नातेवाईक काय करतायत, घरात आपण उपाय काही नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या फ्रंट्सवरती तुम्ही आहात, जवळजवळ जवळजवळ. बरोबर आहे. हे सगळं तुम्ही पेलत आहात. म्हणजे मला असं जाणवतं की याच्या मागे तुमचा किती पातळ्यांवरचा ॲक्सेप्टन्स आहे. हां, कारण अशा तऱ्हेच्या माणसाबरोबर राहणं हे सुद्धा त्रासदायकच आहे ना. छळ आहे, छळ. व्हॉट इज द डीप बॉन्ड दॅट यू शेअर? तुमच्या दोघांच्या मधलं ते जे नातं आहे ना, जे इतक्या सगळ्या भट्ट्यांमधून जाऊन. आम्हाला दोघांना सामाजिक जाणीवा, देशाबद्दलची कळकळ आणि आपण बदल घडवू शकतो तर मग त्याला जे येईल ते सोसायटीची तयारी, हे सगळं आमचं दोघांमध्ये कॉमन आहे. बाकी कुठेही भांडणं होत होती, ह्या बाबतीत आमची भांडणं नाही होत. तर तिथे आम्ही एकमेकांना उलट फोर्सफुली सपोर्ट करतो. म्हणजे ती जी मूल्य आहेत ती मूल्य तुमची तीच आहे. हां, तीच दोघांची अगदी सेम आहे. बरं, त्या प्रश्नाकडे येऊया की आता भविष्यात तुम्ही काय काय बघताय. म्हणजे ते आता नवीन ओव्हन तयार होईल, झालंय, आता त्याचं प्रोडक्शन सुरू होईल आणि साधारण जर छान स्वप्न तरी रिअलिस्टिक असं जर आपण रंगवायचं म्हटलं तर पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये बेकीज कुठपर्यंत जाईल? आता आमचा विचार आहे की कंपनी विकायची. एवढी मेहनत करून कंपनी का विकायची असं कोणी विचारेल, पण त्याचं असं आहे की तुम्ही एका टप्प्यापर्यंत ते आणलंय, आता त्याच्या पुढे त्याचा बिझनेस करायचा आहे आणि त्याचा विस्तार करायचा. विस्तार करण्यासाठी तो जो बिझनेस माइंड लागतो, बिझनेस प्लॅनिंग स्ट्रॅटेजी लागते, ती आमच्या दोघात 0 किंवा 5% आहे फक्त. आणि दॅट इज नॉट द राईट वे. मग ते आम्ही अशा कोणाच्या तरी हातात देऊ जो योग्य व्यक्ती आहे. आणि आम्ही बॅकड्रॉप, मी नाही तो, बॅकड्रॉपमध्ये राहून टेक्निकल सपोर्ट किंवा रेसिपीज बनवणे आणि जे वर्ल्ड वाईड कॉन्टॅक्ट्स आमचे झालेत ते आम्हाला ट्रान्सफर करायला सुद्धा 1-2-3 वर्ष लागतील. कारण प्रत्येक व्यक्ती आम्हाला नावानी आणि वैयक्तिक ओळखते. म्हणजे कित्येक लोकांच्या परदेशातल्या अशा फोन कॉल्स आहेत वारंवार, बॉन्डिंग झालं आहे आमचं त्यांच्याबरोबर. आता ते बॉन्डिंग आम्हाला ट्रान्सफर करायला थोडा वेळ लागेल, पण वी डोंट वॉन्ट टू कीप दिस विथ अस, दॅट इज फॉर शुअर. की हे जर वाढवायचं असेल तर त्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा गव्हर्मेंटची एखादी संस्था, जसं आता रेल्वेजने आम्हाला मागणी केली, अशा लोकांकडून हे विस्तार करायचं, आपण नाही ठेवून घ्यायचं. ह्याला किती मोठं धैर्य लागतं हो. कारण आपण म्हणजे सगळंच घालून 2006 पासून ते एका टप्प्याला आणलं आहे. त्यातला चांगला भाग आहे की आपल्या कल्पनेचा विस्तार होणार आहे आणि आपल्याला जे साधायचं आहे ते जगाच्या पातळीवरती साधलं जाणार आहे. हा चांगला भाग आहे. पण आपली त्याच्यावरती मालकी असणार नाही याचं दुःख पण आहे का नाही? मला नाही आहे, पण माझ्या नवऱ्याला आत्तापर्यंत होतं. पण माझं सरेंडर बघून
कुठे ते तरी वाटतं इफ शी इज एबल टू सरेंडर टू हर वॉट एव्हर हेल्थ, वाय कांट आय सरेंडर दिस मच. 50 वयाचं उलटल्यानंतर आरोग्य हे तुमचं प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि कुठेतरी ते त्याला आतनं वाटतंय की आय हॅव पुल्ड इट टू फार. म्हणजे तो जो एक उदाहरण देतो की मी बंगी जंप घेतली, हिम्मत करून उडी मारली, खाली गेलो, थोडासा वर आलो 2016मध्ये, पण तो पूल मला पुरेसा झालेला नाही आहे. नाऊ समबडी हॅज टू पुल मी अप. हां, म्हणजे त्याच्यावरचं स्वामित्व सोडायला तुम्ही तयार आहात. आणि ती जी शरणागती नाहीये ती, पण तो स्वीकार आहे. शरणागती नाही आहे, तो स्वीकार. नाऊ इट्स रेडी फॉर डिसेमिनेशन. म्हणजे मी त्याला एक उदाहरण देते की जेवढा तू ड्रॅग करतोयस ना तेवढा तो चमचा घरातच राहतोय, बाहेर जात नाही. आपण चमचागिरी करायची आहे ना, मग चमचागिरी एकट्याने होत नाही. तुम्ही कुठे नेते बघा किंवा सिनेमा स्टारवर त्यांच्या भोवतीभोवती नेहमी चमचे फिरत असतात. आपणच चमचे आपले घेऊन फिरतोय. तर आम्ही म्हणलं हे आज सगळ्यांच्या खिशात गेले पाहिजेत. मग त्याच्यासाठी तू सरेंडर करावंस का नाही ही तुझी इच्छा आहे, माझी नाही. मी सरेंडर केलंय. इट्स अप टू यू. क्या बात. मला ना तुमच्याशी आज बोलताना आणि गप्पा मारताना आम्हाला सगळ्यांना, मला माहिती ही भावना आमच्या सगळ्यांची असेल की आम्ही सगळेजण गुंतलेलो असतो. आणि तो गुंतणं, त्याच्यातून बाहेर कधी यायचं हे जेव्हा कळत नाही, तेव्हा गुंतण्याचाच आमच्या आयुष्यामध्ये गुंता निर्माण होतो. तुम्ही आज आम्हाला त्या स्वीकाराचं महत्त्व सांगताय की आम्ही जर आमचं अस्तित्व स्वीकारलं, आमच्या कल्पना स्वीकारल्या, पण त्याच्यावरचं स्वामित्व नाकारलं. तुम्ही तर आज तुमच्या जगण्याचंच स्वामित्व नाकारताय, शरीराचंच स्वामित्व नाकारताय, तर मग कल्पनेचं स्वामित्व नाकारणं ही तुमच्यासाठी खूप कठीण गोष्ट नाही आहे. मला असं पण थोडंसं जाणवतं यामध्ये की तुमच्या सगळ्या प्रवासाकडे मी 4 V's या पद्धतीने बघू शकते. तुमच्या मिस्टरांनी सुरू केलं आहे ती विजन आहे. कारण असं होतं की असं मी वाचलं होतं सस्टेनेबिलिटीच्या लिटरेचर्समध्ये, असं बघितलं जातं की असं म्हणतात की ही जी पृथ्वी आहे ती आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून नाही मिळाली आहे, पण ती पृथ्वी आपण आपल्या मुलांकडनं कर्ज म्हणून घेतली आहे. बरोबर. मला वाटतं या 2 विजन्समध्ये फरक आहे. आणि तुमच्या मिस्टरांची ती विजन आहे की आपल्याला हे कर्ज मिळून मिळालं आणि म्हणून आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण प्रत्येक विजनरीला एक व्हॅल्यू जी असते, ते जे मूल्य असतं, ते समजावून देताना खूप कष्ट घ्यायला लागतात. आणि ते मूल्य शेवटच्या माणसापर्यंत पोचतानाचे जे त्याचे सगळे कष्ट असतात, त्या मूल्याला एक वायबिलिटीची जोड लागते. वायबिलिटी म्हणजे प्लास्टिक मला 1 रुपयाला मिळतं आहे, हे मला 3 रुपयाला मिळतं आहे, पण मग ती वायबिलिटी मी माझ्या मूल्यांबरोबर जर जोडली तर ते 3 रुपये मला महाग वाटत नाही. आणि तो एक मला असं वाटतं टोटल तुम्ही एक अप्रोच, ॲटिट्यूड चेंज समाजाचा घडवता आहात हे एक दिसतं. आणि शेवटचं जे स्वामित्व नाकारण्याचा जो मुद्दा डॉक्टरांनी मांडला, त्याच्यामध्ये मला खूप मोठं व्हॅल्यू क्रिएशन दिसतं. कारण आज हे एवढं मोठं कार्य एकाच टप्प्यापर्यंत जर सीमित आहे आणि जर आपल्याला ते एका व्हॅल्यू क्रिएशन सायकलला न्यायचं असेल, तर मग ते स्वामित्व सोडून इतरांना आपल्याला त्या प्रवासात बरोबर घेणं, हे एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला असा दिसला. सो अँड ऑफकोर्स द पर्सनल स्पिरिट विच इज असोसिएटेड विथ इट. कारण फेथ आणि फेट या 2 गोष्टी आहेत. तर तुम्ही फेथपासून सुरू केलं आहे आणि स्वतःची फेट लिहिताय, ह्याच्यासारखं मला असं वाटतं अजून वेगळं शिखर गाठणं खूप अवघड आहे लोकांना. खूपच अवघड आहे. आज तुमच्या निमित्तानं आम्हाला शिखराचं एक वेगळं डायमेन्शन दिसलं असं मी म्हणेन. मला ना तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं एक प्रश्न विचारायचा आहे. मला काही लोक असं म्हणाले की हो, आम्ही जेव्हा इकडे बसलेल्या माणसांचं ऐकत असतो आणि तेव्हा ते जे काय काय करत आहेत हे सांगत असतात, तेव्हा आम्हाला आमचीच लाज वाटते की अरे आपण काहीच नाही करतो त्या तुलनेने. म्हणजे मग हे ऐकता ऐकता मी जर स्वतःला, मला काही जमणार नाही किंवा हे किती ग्रेट आहेत, मला ते कसं जमेल, असे जर माझ्या मनामध्ये विचार यायला लागले, तर खरं म्हणजे मग माझं शिकणं जे काही चाललं आहे त्याच्यापासून मी दूरच जाईन. बरोबर आहे ना? अशी जर शंका स्वतःबद्दलची जेव्हा व्यक्तीच्या मनात येते, ह्याला तुम्ही काय सांगाल? अशी शंका माझ्या मनात पण मी लहान असताना यायची. आणि
माझ्या आईवडिलांना मी म्हणायचे तो किती ग्रेट आहे, तुम्ही मला ही पुस्तकं वाचायला सांगता, त्याचं आत्मचरित्र असलो तो किती ग्रेट आहे, आपण काय. ते म्हटले तुझं वय काय, 14-15, अजून थोडी मोठी हो, मग कळेल तुला. आणि तूच स्वतःला अंडर व्हॅल्यू करायला लागली तर बाकीचे लोक तुला अंडर व्हॅल्यूच करणार. तू एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस, तुझ्यातले गुण असे एकदम सगळ्या समाजासमोर येत नाहीत. प्रसंगानुसार आपले गुण बाहेर येतात आणि प्रसंगानुसार लोक ते ॲप्रिशिएट करतात किंवा रिजेक्ट करतात. रिजेक्ट केलं म्हणून नाराज व्हायचं नाही आणि ॲप्रिशिएट केलं म्हणून चढून जायचं नाही. पण ते गुण तुझ्यात आहेत, हे तुला जसं जसं लक्षात येईल तसं तसं ते कसं फुलवायचं हे तू ठरवायचं. आणि ते मग त्यावेळेस तुला असं वाटेल की आय डोंट केअर लोक काय म्हणतायत किंवा मी कमी आहे वगैरे असं वाटत नाही. कारण ते असं दगडामधनं एखादं फूल आलेलं असतं ना, इट डझंट वेट टू बी अप्रिशिएटेड. ते जसं येतं आणि फुलतं, स्वतःच्याच आनंदात झुलतं आणि मरून जातं. सो यू बी लाईक दॅट असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं. वा, दगडांमधलं फूल हो, दगडांमधलं फूल हो. ते फूल काही कुणासाठी म्हणून जगत नाही, ते दगडामधून वर येतं, उमलतं, जगण्याचा आस्वाद घेतं, आपलं आपण कोमेजतं, ना कुणाचं ओझं होत ना कुणाला ओझं देत. क्या बात. थँक्यू सो मच प्रज्ञाताई, थँक्यू सो मच.